ओके, गुड आफ्टरनून स्टुडंट्स. बघा, मी तुम्हाला टास्क फोर्थ इक्विव्हॅलंट कन्सेप्टवर क्वेश्चन सॉल्व्ह करायला दिले होते, पण बऱ्याच जणांना या इक्विव्हॅलंट कन्सेप्टमध्ये डाऊट आहे. तर मी तुम्हाला एक क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवतो. टोटल 17 क्वेश्चन, 17 क्वेश्चन्स आहे. त्याच्यापैकी एक ॲसर्शन अँड रिझनिंगचा जर 11th क्वेश्चन जर सोडून दिला तो तुम्ही आता सॉल्व्ह नाही करायचा आहे. तर टोटल तुम्हाला 16 सम सॉल्व्ह करायचे. तर मी तुम्हाला आज पहिले 10 सम सॉल्व्ह करून दाखवतो. राहिलेले 6 सम तुम्ही ट्राय करा, नाही जर तुमच्यानी सुटले तर मी सॉल्व्ह करून दाखवतो. ओके, तर पहिला क्वेश्चन बघा. जसं मी काय लॉजिक लावतो तसं तुम्ही लॉजिक लावायचं. बघा, पहिला क्वेश्चन काय, द इक्विव्हॅलंट वेट ऑफ MnSO4 इज हाफ ऑफ मॉलिक्युलर वेट. पहिलं इक्विव्हॅलंट वेट काय असतं? इक्विव्हॅलंट वेट इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट डिवाइडेड बाय व्हॅलेन्सी फॅक्टर. हा फॉर्म्युला असतो, बरोबर ना? इक्विव्हॅलंट वेट इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट डिवाइडेड बाय व्हॅलेन्सी फॅक्टर. काय स्टेटमेंट येतं? द इक्विव्हॅलंट वेट ऑफ MnSO4 इज हाफ. इक्विव्हॅलंट वेट काय आहे? हाफ आहे. कोणाच्या हाफ आहे? मॉलिक्युलर वेटच्या. मग इक्विव्हॅलंट जर मॉलिक्युलर वेटच्या हाफ असेल तर मॉलिक्युलर वेटच्या हाफ कधी असणार? ज्यावेळेस व्हॅलेन्सी फॅक्टर किती असणार? 2. समजताय? नीट क्वेश्चन बघा. द इक्विव्हलंट वेट ऑफ MnSO4 इज हाफ ऑफ इट्स मॉलिक्युलर वेट. मॉलिक्युलर वेटचं हाफ आहे काय? इक्विव्हलंट. मग व्हॅलेन्सी फॅक्टर किती पाहिजे? 2. तर मग इथं कोणत्या याच्यात व्हॅलेन्सी फॅक्टर 2 आहे ते आपण बघू. वेन इट इज कन्व्हर्टेड टू. वेन इट इज कन्व्हर्टेड टू म्हणजे आपल्याला व्हॅलेन्सी फॅक्टर किती बघायचं आहे? 2. बघा, आता दिलेलं काय आपल्याला? MnSO4. आपण पहिला ऑप्शन घेऊ. त्याला कशात कन्वर्ट केलंय? Mn2O3. तर SO4 काय असतो? -2. म्हणजे हा Mn काय आहे? +2. इथं बघा, ऑक्सिजन -2 असतो. ऑक्सिजन -2 असतो. तर टोटल 3 ऑक्सिजन आहे म्हणून -6. त्याला कॅन्सल करायसाठी हा मॅंगनीज किती? +6. पण हा दोनदा आहे म्हणजे एक मॅंगनीज किती आहे? +3. मग इथं चेंज कितीचा झाला? 2 पासून 3 पर्यंत म्हणजे चेंज किती झाला? 1चा. प्लस मायनस सोडून देऊ आपण. चेंज किती झाला? 1चा. आपल्याला किती व्हॅलेन्सी फॅक्टर पाहिजे? 2. म्हणजे 2चा चेंज झाला पाहिजे. ओके, हा फर्स्ट ऑप्शन तर नाहीये. सेकंड ऑप्शन आपण आता बघू. MnSO4 is converted into MnO2. बघा, इथं Mn2 प्लस आहे. आत्ताच आपण बघितलं कारण SO4 -2 आहे. O असतो -2. ऑक्साइड असतो -2. दोनदा आहे म्हणून हा काय? -4. म्हणजे मॅंगनीज किती झाला? इथं +4. हा +2. चेंज कितीचा आहे? 2चा. आहे का नाही? चेंज 2चा. 2 पासून 4 पर्यंत चेंज झाला म्हणजे चेंज 2चा आहे. म्हणजे हे ऑप्शन बरोबर असू शकतं. तरी आपण पुढले पण ऑप्शन बघू. हे उत्तर असू शकतं. पुढे बघा, थर्ड ऑप्शन. MnSO4 ला कशात चेंज केलंय? MnO4 -1. इथं मायनस साइन आहे, नंबर दिलेला नाही म्हणजे तो 1 आहे. Mn किती? हा +2. SO4 -2 म्हणजे याचं ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? +2. इकडे बघू, ऑक्सिजन असतो -2. 4 ऑक्सिजन म्हणजे -8. एक मायनस बघा, एक ऑक्सिजन असतो -2. 4 ऑक्सिजन झाले -8. त्या -8 पैकी एक मायनस शिल्लक राहिला म्हणजे किती मायनस कट झाले? बघा, -8 पाहिजे. हा ऑक्सिजन -8 आहे पण आता टोटल चार्ज किती? फक्त -1. म्हणजे याच्यातले किती मायनस कॅन्सल झाले? -7 कॅन्सल झाले. मग त्या -7 कॅन्सल करायला हा किती पाहिजे? +7. समजले? परत समजून सांगतो बघा. ऑक्सिजन हा -2 आहे. 4 ऑक्सिजन आहे म्हणजे टोटल किती? -8. त्यापैकी एक मायनस आणखी शिल्लक राहिलेला आहे. तर किती मायनस कॅन्सल झालेले? -7. त्या -7 ला कॅन्सल करायचं असेल तर मेटल किती पाहिजे? +7. म्हणजे
याचा ऑक्सिडेशन स्टेट काय +7. कितीचा चेंज झाला इथं 5 चा चेंज. आपल्याला चेंज कितीला पाहिजे होतं फक्त 2 चा. पुढला ऑप्शन बघा MnO2 is converted into MnO4-2. Mn किती इथं +2. इथं बघू ऑक्सिजन असतो -2 4 वेळा म्हणून -8. त्यापैकी -2 शिल्लक राहिलाय म्हणजे किती मायनस कॅन्सल झाला -6 म्हणजे हा पाहिजे +6. बघा कितीचा चेंज झाला 4 चा. आपल्याला चेंज कितीचा पाहिजे 2 चा. का 2 चा चेंज? कारण इक्विव्हॅलंट वेट इज हाफ ऑफ मॉलिक्युलर वेट. तर याचं उत्तर काय ऑप्शन बी. दिसतंय? तर त्याचं उत्तर काय ऑप्शन बी. समजलं? ओके चला सेकंड क्वेश्चन बघा. अ मेटॅलिक क्लोराइड कंटेन्स अ मेटॅलिक क्लोराइड एक मेटल आहे बघा इकडं एक मेटल आहे आणि त्यासंग क्लोराइड आहे. मग तो कोणताही फॉर्म्युला असू द्या. कंटेन्स 47.22 मेटल. मेटल किती आहे 47.22%. पर्सेंट म्हणजे काय आउट ऑफ 100. पर्सेंट म्हणजे काय आउट ऑफ 100. जर मेटल 47.22% असेल म्हणजे आउट ऑफ 100 मेटल किती आहे 47.22. मग आपण असं धरू कन्सिडर इट एज 47.22 ग्राम. 100 ग्राम पैकी मेटल किती आहे 47.22 ग्राम. तर मग क्लोराइड किती असणार आहे क्लोराइड असणार आहे 100 मायनस 47.22. कारण पर्सेंट म्हणजे आउट ऑफ 100. आउट ऑफ 100 जर मेटल इतका असेल तर बाकी क्लोराइड असणार. मग क्लोराइड किती असणार 52.78. येस 52.78 बरोबर ना. मेटल जर 47.22 असेल तर क्लोराइड किती असणार आहे 52.78. आता आपल्याला काय विचारलं कॅल्क्युलेट द इक्विव्हॅलंट वेट ऑफ मेटल. मला सांगा मी तुम्हाला सांगितलं होतं आपण इक्विव्हॅलंट वेट का कन्सेप्ट का शिकलो. कारण रिएक्शन बॅलन्स असो किंवा बॅलन्स नसो इक्विव्हलंट वेटने आपल्याला सम सॉल्व होतात. कसे सम सॉल्व होतात मी हा एक्झाम्पल दिलं तर बघा. ए हे जर असं असेल A + B गिव्ह C + D आणि समजा रिएक्शन बॅलन्स नाहीये पण याचा एक इक्विव्हॅलंट संग रिएक्ट होणार. याचा एक इक्विव्हॅलंट याचा एक इक्विव्हॅलंट संग रिएक्ट होणार. याच्या दोन इक्विव्हॅलंट याच्या दोन इक्विव्हॅलंट संग रिएक्ट होणार. समजतं? म्हणजे मी जर इथं मेटल क्लोराइड घेतलं तर मग मी असं म्हणू शकतो मेटलचं इक्विव्हॅलंट क्लोराइडचं इक्विव्हॅलंट संग रिएक्ट होणार. मग इक्विव्हॅलंट वेट कसं फाइंड करतो आपण. आता समजा मेटलचं इक्विव्हॅलंट वेट कसं फाइंड करतो वेट अपॉन इक्विव्हॅलंट वेट. नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंटचं माझं लेक्चर ऐकलं असेल. नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंटचं लेक्चर ऐकलं असेल तर तिथं दिलंय मी वेट अपॉन इक्विव्हॅलंट वेट. वेटला आपण मास म्हणू शकतो. विल बी इक्वल टू क्लोराइडचं वेट अपॉन इक्विव्हॅलंट वेट. याचा 1 ग्राम इक्विव्हॅलंट याचा 1 ग्राम इक्विव्हॅलंट संग रिएक्ट करणार. याचं 2 ग्राम इक्विव्हॅलंट याच्या 2 ग्राम इक्विव्हॅलंट संग रिएक्ट करणार म्हणून इक्वल टू साइन टाकली. तर मेटलचं वेट किती दिलंय 47.22. मेटलचं इक्विव्हॅलंट वेट आपल्याला माहित नाही आपल्याला ते सापडायचंय. मग मी इथं इक्विव्हॅलंट वेटच टाकतो. वेट ऑफ क्लोराइड 52.78. इक्विव्हॅलंट वेट क्लोरीनचं किती असतं प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये दाखवलंय बघा. इक्विव्हॅलंट वेट ऑफ Cl2 किंवा एका Clचं जरी सापडलं क्लोरीन किती असतो 35.5 आणि 2 जर असेल तर 71 डिवाइडेड बाय 2. का डिवाइडेड बाय 2 कारण हा डायटॉमिक आहे. तर काय उत्तर येणार
35.5 आणि मी तुम्हाला शॉर्ट जे फॉर्म्युलाज दिले शॉर्टकट मध्ये त्याच्यात दिलेला इक्विव्हॅलंट वेट ऑफ क्लोरीन इज 35.5. तर याचा इक्विव्हॅलंट वेट किती आहे 35.5. तीन क्वांटिटी माहिती आहे, चौथी क्वांटिटी फाइंड करायची, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. सोपं आहे बघा. कसं क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार 47.22 into 35.5 divided by 52.78. बघा व्हिडिओ पॉज करा आणि सम सॉल्व करून बघा. बघा कन्सेप्ट समजून घ्या. याचा इक्विव्हॅलंट, याचा ग्राम इक्विव्हॅलंट, याचा ग्राम इक्विव्हॅलंटचे इक्वल असेल. मग ग्राम इक्विव्हॅलंट कसं सापडतं आपण, वेट अपॉन इक्विव्हॅलंट वेट. याचं वेट दिलंय 47.22, याचं इक्विव्हॅलंट वेट आपल्याला सापडायचंय. क्लोरीनचं वेट दिलं 52.78, त्याचं इक्विव्हॅलंट वेट क्लोरीनचा माहिती आहे आपल्याला किती असतं 35.5. क्रॉस मल्टिप्लाय करा, हे सॉल्व करून बघा तर ते उत्तर येईल 31.76. उत्तर काय येईल 31.76. फक्त कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके. बघा थर्ड क्वेश्चन. सल्फर फॉर्म्स द क्लोराइड H2Cl2 and HCl2. दोन क्लोराइड फॉर्म करतो आणि क्वेश्चन विचारला द इक्विव्हॅलंट मास ऑफ सल्फर इन HCl2. इक्विव्हॅलंट मास कशात विचारलं HCl2, तर इथं लिहितो HCl2 आणि आपल्याला विचारलं इक्विव्हॅलंट मास ऑफ सल्फरचं इक्विव्हॅलंट मास आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचंय. तर बघा हा सॉल्ट आहे आणि सॉल्टचं इक्विव्हॅलंट वेट कसं फाइंड करायचं आहे. सॉल्टचं इक्विव्हॅलंट वेट कसं आहे, इक्विव्हॅलंट वेट अपॉन इज इक्वल टू मास अपॉन बघा इथं सॉल्ट आहे, याचा इक्विव्हॅलंट वेट कसं फाइंड करायचं. इक्विव्हॅलंट वेट इज इक्वल टू मास डिवाइड बाय व्हॅलन्सी फॅक्टर. आणि एक जर सॉल्ट जर असेल तर व्हॅलन्सी फॅक्टर काय असतं, टोटल पॉझिटिव्ह चार्ज और टोटल निगेटिव्ह चार्ज. टोटल पॉझिटिव्ह चार्ज और टोटल निगेटिव्ह चार्ज. आपल्याला कसं सापडायचं सल्फर. सल्फरचं वेट किती असतं, पिरियोडिक टेबल बघा. सल्फरचा ॲटॉमिक नंबर असतो 16, मास नंबर असतो 32. म्हणजे याचं मास किती झालं, मास झालं 32. आणि बघा क्लोरीन हा -1 असतो, 2 क्लोरीन आहे म्हणजे -2, म्हणजे सल्फर काय +2. म्हणजे याला किती डिवाइड करायचं 2 ने. एक तर पॉझिटिव्ह चार्ज घ्या किंवा निगेटिव्ह चार्ज. मी म्हणलं टोटल चार्ज ऑन कटायन और आनायन. कटायन म्हणजे पॉझिटिव्ह, आनायन म्हणजे निगेटिव्ह. दोन्ही 2 आणि 2 आहे मग डिवाइड बाय 2. तर किती उत्तर येणार 16. बघा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. तर याचं उत्तर असणार आहे 16 ग्राम्स पर मोल. 16 ग्राम्स पर मोल. बघा क्वेश्चन लेंदी आहे पण उत्तर किती फास्ट येऊ शकतो. सल्फरचा आपल्याला माहिती आहे 32, इथं +2 आहे, 32 डिवायडेड बाय 2 किती आलं 16. समजतं. क्वेश्चन जरी अवघड दिसत असले तर हे सॉल्व्ह करणं खूप सोपं आहे. बघा पुढला क्वेश्चन बघा. 100% प्युअर सॅम्पल, 100% प्युअर सॅम्पल ऑफ डायव्हॅलंट मेटल कार्बोनेट. इथं काय मेटल कार्बोनेट आहे, कोणतं मेटल हे दिलेलं नाही, फक्त इथं दिलेलं आहे मेटल कार्बोनेट. आणि ते काय म्हटलं हा डायव्हॅलंट आहे. डायव्हॅलंट आहे म्हणजे याची व्हॅलन्सी किती आहे 2 आहे. वेइंग 2 ग्राम्स. त्याचं वेट किती ग्राम आहे 2 ग्राम. ऑन थर्मल डिकम्पोजिशन. थर्मल डिकम्पोजिशन म्हणजे थर्मल म्हणजे हीट. थर्मल म्हणजे हीट देऊन त्याला ब्रेक करणं. मला सांगा कार्बोनेट जर असेल आणि त्याला जर आपण टेम्परेचर दिलं तर कार्बन डायऑक्साईड बाहेर जात असतो. कारण कार्बन डायऑक्साईड हा गॅस आहे. कोणताही कार्बोनेट जर हीट केला तर कोणता गॅस बाहेर जातो कार्बन डायऑक्साईड. म्हणजे बाहेर काय जाणार कार्बन डायऑक्साईड. तर CO2 बाहेर गेला मग काय राहिलं फक्त एक ऑक्सिजन मेटल राहिला म्हणजे मेटल ऑक्साईड प्लस CO2. पुढे काय इन्फॉर्मेशन दिली, रिलीजेस 448 cc ऑफ CO2. CO2 किती रिलीज झाला 448 cc.
सीसी म्हणजे क्युबिक सेंटीमीटर, त्यालाच आपण ml पण म्हणतो. सीसी म्हणजे काय? क्युबिक सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर क्यूब, किंवा त्याला आपण ml म्हणतो. तर किती ml रिलीज झालं? 448 cc. काय विचारलंय? द इक्विव्हॅलंट मास ऑफ मेटल इज, मेटलचं इक्विव्हॅलंट मास विचारलंय. बघा, याच्यातला जर इक्विव्हॅलंट मास सापडायचा असेल तर हा किती मोल आहे? इथं काही नंबर नाही, म्हणजे हा किती मोल आहे? 1 मोल आहे. हा किती मोल आहे? 1 मोल आहे. आपल्याला फक्त एवढी इन्फॉर्मेशन दिली, हा जर 2 ग्राम डिकम्पोज झाला तर इतकं ml कार्बन डायऑक्साईड रिलीज होईल. जर तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ बघितला असेल तर स्टँडर्ड व्हॉल्यूम किती असतं? 22.4 लिटर. 1 मोल साठी किती असतं? 22.4 लिटर्स, किंवा ml मध्ये असेल तर 22400 cc. प्रिव्हियस व्हिडिओ बघा. जर 1 मोल सबस्टन्स असेल तर तो किती व्हॉल्यूम, स्टँडर्ड व्हॉल्यूम किती असतो? 22.4 लिटर. ml मध्ये असेल तर 22400 cc. म्हणजे आपल्याला जर एका मोलचं वेट फाइंड करायचं असेल तर तो किती? 22400 cc म्हणजे 1 मोल. मग आपण जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 1 मोलचं वेट भेटून जाईल आपल्याला. तर चला आपण क्रॉस मल्टिप्लाय करू. तर काय इथं सॉल्व करतो बघा. 2 into 22400 डिवाइडेड बाय 448. इथं मल्टिप्लाय केलं 2 4 जा 8, 2 2 जा 4, 2 2 जा 4, 00 डिवाइड बाय 448, 1 जा 100. म्हणजे इथं उत्तर किती आलं? 100 ग्राम. म्हणजे हा मेटल कार्बोनेट किती आहे आपल्याकडं? 100 ग्राम. समजलं कसं केलं? इथं फक्त 2 ग्राम दिलं होतं, पण इक्वेशन काय सांगते? याचा 1 मोल ब्रेक झाला तर तेवढं गॅस रिलीज होणार आहे. तर 1 मोल म्हणजे किती व्हॉल्यूम, स्टँडर्ड व्हॉल्यूम असतं? लिटर मध्ये जर दिलेला असेल तर 22.4, ml मध्ये दिलेला असेल तर 22400 cc म्हणजेच ml. त्याच्यावरून आपण मेटल कार्बोनेटचं वेट फाइंड केलं 100 ग्राम. समजले इथपर्यंत? इथं रफ करतो, फक्त ध्यानात ठेवा मेटल कार्बोनेटचं वेट किती? 100 ग्राम. पण आपल्याला फक्त इक्विव्हॅलंट वेट विचारलं फक्त मेटलचं. मग त्याच्यातलं कार्बोनेटचं वेट काढून घ्या. वेट, इक्विव्हॅलंट वेट मेटल कार्बोनेटचं नाही विचारलं, फक्त मेटलचं विचारलं. तर टोटल वेट किती आहे दोघांचं? 100. तर कार्बोनेटचं वेट बघू आपण. CO3 बरोबर. कार्बन असतो 12, ऑक्सिजन असतो 16, 16 3 जा 48. म्हणजे किती आलं? 60 ग्राम्स. म्हणजे या 100 पैकी 60 ग्राम्स कोण आहे? कार्बोनेट आहे. तर मेटल किती ग्राम असणार आहे? फक्त मग 40 ग्राम्स. मेटल किती असणार आहे? 40 ग्राम्स. आता सोपं इक्विव्हॅलंट वेट सापडणं. हा एक सॉल्ट आहे बघा. इक्विव्हॅलंट वेट सॉल्टचं कसं सापडतात? मास डिवाइडेड बाय व्हॅलेन्सी फॅक्टर. मास किती आहे? 40. व्हॅलेन्सी फॅक्टर किती आहे? ऑलरेडी इथे मेन्शन केलेलं आहे. हा डायव्हॅलंट आहे म्हणजे डिवाइड बाय 2. तर उत्तर किती येणार? 20. म्हणजे याचं करेक्ट ऑप्शन काय आहे? ऑप्शन बी. दिसतंय? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी. ओके, पुढला क्वेश्चन बघा. क्वेश्चन काय सांगतोय? अ ट्रान्झिशन मेटल M forms a volatile chloride which has vapor density 94.8. मेटल क्लोराइड म्हटलंय तर मी लिहितो इथं MCl. त्याचं काय दिलं? वेपर डेन्सिटी. बघा वेपर डेन्सिटी किती दिली? 94.8. मॉलिक्युलर आणि इम्पिरिकल फॉर्म्युलावरचे सम तुम्ही जर बघितले असाल तर वेपर डेन्सिटीचं डबल काय असतं? मॉलिक्युलर वेट असतं. म्हणजे मॉलिक्युलर वेट काय असतं? 2 into वेपर डेन्सिटी. वेपर डेन्सिटीचं डबल काय असतं? मॉलिक्युलर वेट. तर इथं
2 into 94.8 किती होईल? 8 to the 16, 4 to the 8 and 1 9, 9 to the 18 किती येणार? 189.6. म्हणजे याचं मॉलिक्युलर वेट किती आलं? 189.6. कारण याचं वेपर डेन्सिटी दिलं होतं. वेपर डेन्सिटीचं डबल केलं तर काय भेटतं आपल्याला? मॉलिक्युलर वेट. पुढं काय सांगितलं? इट कंटेन्स 74.75% ऑफ क्लोरीन. क्लोरीन किती? 74.75%. पर्सेंट मीन्स आउट ऑफ 100. 100 पैकी क्लोरीन किती आहे? 74.75. 100 पैकी जर 74.75 असेल तर 189.6 पैकी किती? मग आपण ते 189.6 इथं टाकू x. याला आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. कारण इथं 100 मध्ये 74.75 दिलंय, पण आपलं वेट किती आलं? 189.6. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय उत्तर येईल बघा सॉल्व करून. 189.6 into 74.75 अपॉन 100. व्हिडिओ पॉज करा आणि सम सॉल्व करा. तर याचं वेट येतं 141.72. किती येतं? 141.72. एवढं क्लोरीन आहे याच्यात. एवढं काय याच्यात? क्लोरीन आहे. 141.72. पण आपल्याला हे फॉर्म्युला मध्ये किती क्लोरीन्स हे बघायचंय. हे झालं सगळ्या क्लोरीनचं वेट. एका क्लोरीनचं वेट किती असतं? 35.5. म्हणजे याला जर आपण 35.5 न डिवाइड जर केलं तर किती क्लोरीन येते आपल्याला लक्षात येईल. समजतं? हे काय झालं? टोटल वेट ऑफ क्लोरीन. पण किती क्लोरीन याचं सापडायचं असं? एका क्लोरीनचं वेट असतं 35.5. हे सगळ्या क्लोरीनचं वेट आहे मिळून. तर याला जर आपण 141.72 ला 35.5 ने जर डिवाइड केलं तर आपल्याला उत्तर येऊन जाईल. उत्तर येतं 3.99. 3.99 मीन्स अप्रॉक्सिमेटली 4. म्हणजे याच्यात 4 क्लोरीन आहे. तर कोणत्या ऑप्शन मध्ये 4 क्लोरीन आहे बघा? ऑप्शन सी. बघा इथं ऑप्शन सी मध्ये किती क्लोरीन्स आहे? 4 क्लोरीन्स. म्हणजे हे झालं आपलं उत्तर. बघा काय दिलं होतं, परत क्वेश्चन सांगतो. एक मेटल क्लोराइड दिलं होतं, त्याचं वेपर डेन्सिटी दिले. वेपर डेन्सिटीचं डबल काय असतं? मॉलिक्युलर वेट. मग आपण याचं पूर्ण मॉलिक्युलर वेट सापडून घेतलं 189.6. दुसरी इन्फॉर्मेशन काय दिली होती? 74.75% त्याच्यात काय? क्लोरीन आहे. म्हणजे 100 पैकी किती ते? 74.75. म्हणजे 100 ग्राम पैकी ते किती आहे? 74.75. तर आपल्याकडे किती ग्राम? 189.6. त्याच्यापैकी क्लोरीन्स किती? आपण सॉल्व केलं तर आलं 141.72. हे सगळ्या क्लोरीनचं वेट आलं. पण किती क्लोरीन्स हे बघायचं असेल तर आपल्याला क्लोरीनच्या वेटने डिवाइड करावं लागेल. तर क्लोरीनचं वेट असतं 35.5. याने डिवाइड केलं तर उत्तर काय येतं? 3.99. म्हणजे याच्यात किती क्लोरीन्स आहे? 4. तोच तो क्वेश्चन विचारलाय. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ मेटल क्लोराइड्स? तर MCl4. समजलं? बघा पुढला क्वेश्चन बघा. एक रिएक्शन दिली. MnO2 प्लस 4HCl गिव्स MnCl2 प्लस 2H2O प्लस Cl2. बघा ही रिएक्शन न करता आपण कसं फास्ट हे सम सॉल्व करू शकतो. काय दिलं? द इक्विव्हॅलंट वेट ऑफ MnO2. आपल्याला MnO2 चं इक्विव्हॅलंट वेट फाइंड करायचं आहे. तर मी इथं लिहितो MnO2. रिएक्शन झाल्यानंतर तो कशात चेंज झाला? तर इथं Mn कुठं दिसतं? इथं MnCl2. तर आपण त्याचं ऑक्सिडेशन स्टेट किती ना चेंज झाली ते बघू. बघा इथं मी सांगितलं ऑक्सिजन हा -2 असतो. 2 ऑक्सिजन म्हणजे -4. त्याला कॅन्सल करायसाठी हा किती पाहिजे? +4. इकडे येऊ. हायड्रोजन्स असतात -1. 2 हायड्रोजन्स आहे. क्लोरीन आहे 2दा म्हणून -2. तर हा असतो +2. तर रिएक्शन झाल्यानंतर चेंज कितीचा झालाय? 4 पासून 2 पर्यंत. म्हणजे याचं व्हॅलन्सी फॅक्टर किती पाहिजे? 2. समजलं? पूर्ण रिएक्शन नाही बघितलं आपण, फक्त जे MnO2 कशात चेंज झालं MnCl2 त्याच्यात चेंज किती झाला ऑक्सिडेशन स्टेटनी? 2 चा. आता बघा याचं
आपण इक्विव्हॅलंट वेट फाइंड करू. इक्विव्हॅलंट वेट काय असतं? मॉलिक्युलर वेट डिवाइड बाय व्हॅलन्सी फॅक्टर. तर MnO2 चा मॉलिक्युलर वेट बघू आपण. Mn किती आहे? पिरियोडिक टेबल बघा 55 असतं. मॅंगनीज असतं 55, ऑक्सिजन 16, दोनदा आहे म्हणून 32, 5 प्लस 2 7. वेट किती आलं? 87. मॅंगनीज पिरियोडिक टेबल मध्ये बघा याचं वेट असतं 55, ऑक्सिजन असतं 16, दोनदा आहे म्हणून 16 2 32, टोटल वेट आलं 87. याचं व्हॅलन्सी फॅक्टर किती? 2. 2 ने डिवाइड करा. 2 1 जा, 2 4 जा, 8 2 3 जा 6, एक राहिला 0.5. तर उत्तर किती येणार? 43.5 आहे का ऑप्शन मध्ये? हे बघा 43.5. बघा किती इझिली सॉल्व्ह करू शकतो आपण. ओरली पण बघू शकतो. हा +4 आहे, तो +2 आहे, दोनचा चेंज आहे. मॅंगनीज MnO2 चा वेट काढायचं, मॉलिक्युलर वेट ते आलं 87. 87 ला 2 ने डिवाइड करायचं, 43.5. समजतंय? ओके. हा क्वेश्चन बघा, फक्त हाच क्वेश्चन थोडा डिफरंट क्वेश्चन आहे. काय दिलं इथं? द स्पेसिफिक हीट ऑफ मेटल इज 0.16 कॅलरी पर ग्राम. द इक्विव्हॅलंट मास ऑफ मेटल, इक्विव्हॅलंट मास दिलंय. इक्विव्हॅलंट मास काय? 20.04. आणि आपल्याला विचारलं ऍटॉमिक मास. इक्विव्हॅलंट मास आपल्याला माहिती आहे. आपल्याला जर व्हॅलन्सी फॅक्टर माहित झाला तर आपण इझिली काय फाइंड करू शकतो? ऍटॉमिक मास. जर असं दिलेलं असेल कॅलरीज मध्ये तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला असा आहे, ऍटॉमिक मास इज इक्वल टू 6.4 डिवाइडेड बाय स्पेसिफिक हीट. फक्त हा नवीन एक फॉर्म्युला आहे. ऍटॉमिक मास इज इक्वल टू 6.4 डिवाइडेड बाय 6.4 डिवाइड बाय स्पेसिफिक हीट. तर 6.4 स्पेसिफिक हीट किती दिली? 0.16. तर हे जर सॉल्व्ह केलं तर ऍटॉमिक मास किती येतं? 40 ग्राम्स. किती ग्राम येतं? 40 ग्राम. आता आपल्याला व्हॅलन्सी फॅक्टर बघायचं आहे. तुम्ही बघा, इक्विव्हॅलंट मास ज्यावेळेस तुम्ही फाइंड करतात त्यावेळेस तुम्ही काय करतात? मॉलिक्युलर वेट, किंवा इथं मॉलिक्युलर नाही, आता इथं ऍटॉमिक बनवू कारण ऍटॉमिक आहे. ऍटॉमिक मास डिवाइडेड बाय व्हॅलन्सी फॅक्टर. आणि इथं आपल्याला काय फाइंड करायचं? व्हॅलन्सी फॅक्टर फाइंड करायचं. तर व्हॅलन्सी फॅक्टर इकडे पाठवतो मी, इक्विव्हॅलंट मास इकडं, कारण इक्विव्हॅलंट मास आपल्याला माहिती आहे 20 इथं दिलेलंच आहे. तर व्हॅलन्सी फॅक्टर इकडे जाईल आणि इक्विव्हॅलंट मास इकडं. ऍटॉमिक मास किती आहे? 40. इक्विव्हॅलंट मास किती आहे? 20.04. म्हणजे अप्रॉक्सिमेटली तर किती येणार? उत्तर येणार आहे 2. तर व्हॅलन्सी फॅक्टर आपल्याला माहित झाला किती आहे? 2. तर इथं सॉल्व्ह करतो बघा. आपण ज्यावेळेस इक्विव्हॅलंट वेट फाइंड करतो त्यावेळेस मॉलिक्युलर वेट डिवाइड बाय व्हॅलन्सी फॅक्टर. इक्विव्हॅलंट किती आहे? 20.04. मॉलिक्युलर वेट आपल्याला माहित नाही, आपल्याला फाइंड करायचं आहे. व्हॅलन्सी फॅक्टर 2 आहे, तर हा 2 जाऊन तिकडे काय करल? मल्टिप्लाय करल. 20.04 इंटू 2 म्हणजे 40.08 येईल. म्हणजे उत्तर सी. बघा हाच एक डिफरंट फॉर सम आहे, कारण त्याच्यात आपल्याला काय विचारले? स्पेसिफिक हीट. आपल्याला जर स्पेसिफिक हीट जर दिलेली असेल त्याच्यातून ऍटॉमिक मास कसा फाइंड करायचा? ऍटॉमिक मास इज इक्वल टू 6.4 डिवाइड बाय स्पेसिफिक हीट. 6.4 डिवाइड बाय स्पेसिफिक हीट हा डायरेक्ट फॉर्म्युला आहे. त्याने आपल्याला ऍटॉमिक मास भेटून जाईल. ऍटॉमिक मास आपल्याला भेटलं 40. ऍटॉमिक मास वरून व्हॅलन्सी फॅक्टर कसा फाइंड करायचा? आपल्याला
फॉर्म्युला माहिती, इक्विव्हॅलंट वेट इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट डिवाइड बाय, इथं मॉलिक्युलर म्हणण्याऐवजी ॲटॉमिक मास डिवाइड बाय इक्विव्हलंट वेट. त्याच्यावरून व्हॅलन्सी फॅक्टर आपल्याला फाइंड करता येईल आणि व्हॅलन्सी फॅक्टरनी इक्विव्हलंट वेटला मल्टिप्लाय केलं तर काय भेटून जाईल आपल्याला, मॉलिक्युलर मास किंवा ॲटॉमिक मास तो किती आला, 40.08. समजला हा क्वेश्चन. फक्त हा फॉर्म्युला नोट करून घ्या. ॲटॉमिक मास इज इक्वल टू 6.4 डिवायडेड बाय स्पेसिफिक हीट. हा एक नवीन फॉर्म्युला आहे. बघा पुढला क्वेश्चन. 1.500 ग्राम ऑफ हायड्रॉक्साईड ऑफ मेटल गेव, म्हणजे मेटल हायड्रॉक्साईड आहे MOH किती आहे, 1.500 ग्राम गेव 1.00 म्हणजे 1 ग्राम ऑफ इट्स ऑक्साइड. त्यांनी काय दिलं, 1 ग्राम, कारण 1.000 म्हणजेच 1 ग्राम ऑफ मेटल ऑक्साइड ऑन हिटिंग द इक्विव्हलंट मास ऑफ मेटल फाइंड करायचं आहे आपल्याला. तर मी आत्ताच तुम्हाला सांगितलं रिॲक्शन मध्ये काय असतं, याचा एक इक्विव्हलंट याचा एक इक्विव्हलंट संग रिॲक्ट करणार, म्हणजे एक लॉ ऑफ इक्विव्हलन्स वापरायचा आपण. तर लॉ ऑफ इक्विव्हलन्स काय सांगतं, मास अपॉन इक्विव्हलंट मास इज इक्वल टू, इकडं पण मास अपॉन इक्विव्हलंट मास, म्हणजे याचा एक इक्विव्हलंट याचा एक इक्विव्हलंट संग रिॲक्ट करणार, याचे 10 इक्विव्हलंट याचे 10 इक्विव्हलंट संग रिॲक्ट करणार, म्हणून आपण इक्वल टू साइन दिलंय. मास किती दिलंय 1.500, तुम्ही 1.5 पण लिहू शकतात. इथं लिहितो मी 1.5 अपॉन इक्विव्हलंट मास कोणता, मेटल आणि OH चा. मग आपण असं लिहू शकतो, आपल्याला माहित नाही मेटल कोणता आहे, मग इक्विव्हलंट वेट ऑफ मेटल M प्लस OH चा इक्विव्हलंट वेट आपण सापडू शकतो. OH असतो -1 हायड्रॉक्साईड. आपण ज्याच्यावर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज आयनचं इक्विव्हलंट वेट कसं फाइंड करतो, मास अपॉन व्हॅलन्सी फॅक्टर. व्हॅलन्सी फॅक्टर काय असतं, चार्ज ऑन इट. चार्ज किती आहे -1, याचा मास किती, ऑक्सिजन 16 आणि हा एक 17, 17 डिवायडेड बाय 1 म्हणजे इथं किती येणार 17. दॅट इज इक्वल टू मास इथं किती दिलं 1 ग्राम अपॉन याचा पण इक्विव्हलंट मास आपल्याला M चा तर कोणता आहे माहित नाही, मग इक्विव्हलंट ऑफ M प्लस इक्विव्हलंट ऑफ ऑक्सिजन किती असतो 8. कसं O2 किंवा एका ऑक्सिजनचं जर घेतलं तर ऑक्सिजनचं वेट किती असतं 16. ऑक्सिजन हा -2 असतो म्हणजे डिवाइडेड बाय 2, तर किती येणार 8. याला क्रॉस मल्टिप्लाय करा. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय येईल 1.5 इक्विव्हलंट वेट ऑफ मेटल प्लस 8 that is equal to equivalent weight of metal plus 17. याला ब्रॅकेटला ओपन करा. 1.5 equivalent of metal 1.5 into 8 किती येणार 12 is equal to equivalent weight of metal plus 17. हा equivalent weight of metal इकडे आणू आणि हा 12 तिकडे पाठवू तर किती येणार 1.5 इक्विव्हलंट वेट ऑफ मेटल, इकडं प्लस इकडे येऊन मायनस होईल, मायनस इक्विव्हलंट वेट ऑफ मेटल दॅट इज इक्वल टू 17. हा तिकडे गेला तर मायनस होईल 12. 1.5 इक्विव्हलंट वेट ऑफ मेटल मायनस इक्विव्हलंट वेट म्हणजे तो 1 आहे, म्हणजे 1.5 मायनस 1 0.5 इक्विव्हलंट वेट ऑफ मेटल 17 मायनस 12 किती येईल 5. तर इक्विव्हलंट वेट ऑफ मेटल किती येईल हा 0.5 तिकडे जाऊन डिवाइड करेल 5 अपॉन 0.5 1 जा 10 जा म्हणजे इक्विव्हलंट वेट किती आलं 10. हा एक ऑप्शन.
बघा तुम्ही 1.500 घेतलं तरी 1.500 इंटू 8 12च येणार. सॉल्व्ह करून बघा, कारण तुम्ही तिथे 8.00 घेणार. मग 1.00 ऐवजी आपण फक्त 1.500 ऐवजी आपण फक्त काय घेतलं 1.5. इकडं पण 1.00 म्हणजेच 1. लॉ ऑफ केमिकल इक्विव्हॅलन्स उभे केला बघा. बघा आजचा आपला शेवटचा क्वेश्चन बघू. 9th क्वेश्चन आहे. इफ, आणि हा मागचा जो 8th क्वेश्चन होता त्यासारखाच आहे बघा. इफ 0.20 ग्राम ऑफ क्लोराइड ऑफ सर्टन मेटल, म्हणजे इथं काय मेटल क्लोराइड आहे. तो मेटल कोणताही असो, किती ग्राम दिलंय 0.20 ग्राम. when dissolved in water and treated with AgNO3, म्हणजे कशा संग ट्रीट केलं AgNO3 संग ट्रीट केलं. yields म्हणजे गिव्स 0.50 ग्राम ऑफ AgCl. AgCl किती ग्राम दिलं 0.50 ग्राम. द इक्विव्हलंट मास ऑफ मेटल इज, मेटलचं इक्विव्हलंट मास फाइंड करायला लावलं. मग लॉ ऑफ केमिकल इक्विव्हलन्स यूज करायचं. याचं एक इक्विव्हलंट त्याचं एक इक्विव्हलंट सांगा, म्हणजे मास अपॉन इक्विव्हलंट मास याचं इज इक्वल टू मास अपॉन इक्विव्हलंट मास. याचं मास किती दिलंय 0.20. याचं इक्विव्हलंट मास आपल्याला मेटलचं माहित नाही पण क्लोरीनचं माहित असतं 35.5. मग इक्विव्हलंट मास ऑफ मेटल प्लस 35.5 बरोबर. मेटलचं माहित नाही पण क्लोरीनचं माहित आहे. दॅट इज इक्वल टू 0.50 अपॉन इक्विव्हलंट मास. Ag आणि Cl दोन्हीचं दिलेलं आहे बघा. इथं वेट दिलेलं आहे 108. तर Ag काय असतो +1 असतो, म्हणजे 108 डिवाइड बाय 1 म्हणजे 108च येणार. क्लोरीन आपल्याला माहिती आहे 35.5. दोन्हीला ऍड करा किती येणार 108.35.5 येणार 143.5. बघा क्रॉस मल्टिप्लाय करून बघा. बघा इकडे सॉल्व्ह करतो. काय येणार 0.20 इंटू 143.5 that is equal to 0.50. हे रफ करतो बघा ब्रॅकेट मध्ये. इथं काय इक्विव्हलंट वेट ऑफ मेटल प्लस 35.5. हे सॉल्व्ह करा उत्तर येऊन जाईल. हे ज्यावेळेस आपण मल्टिप्लाय करतो उत्तर येणार 28.7. that is equal to 0.50 equivalent weight of metal plus 35.5 into 0.50 येणार 17.75. हा 17.75 इकडे पाठवा मायनस करू. 28.7 minus 17.75 is equal to 0.50 equivalent weight of metal. हे सबट्रॅक्ट केल्यानंतर येतं 10.95 that is equal to 0.50 equivalent mass of metal. हा इकडे जाऊन डिवाइड कराल 10.95 divided by 0.50 is equal to equivalent weight of metal. बघा सॉल्व करून. व्हिडिओ पॉज करा आणि सॉल्व करा. ओके, तर याचा आन्सर येतं 21.9 आहे का. बघा पहिला ऑप्शन होता 21.90. तर हे करेक्ट ऑप्शन आहे. दिसतंय. तर हे सॉल्व करून बघा. बघा इक्विव्हॅलंट वेटचे क्वेश्चन्स काय हार्ड नसतात, फक्त आपल्याला कन्सेप्ट समजला पाहिजे. बघा
आता 9th क्वेश्चन पर्यंत आपण सॉल्व्ह केलं. टोटल 17 क्वेश्चन आहे. त्याच्यात क्वेश्चन नंबर 11 तुम्हाला सॉल्व्ह करायचा नाहीये, कारण तो कन्सेप्ट वेगळा आहे. ते असर्शन अँड रिझनिंग आहे, ते सोडून द्यायचं. म्हणजे आपले 6-7 क्वेश्चन्स राहिले. आणखीन एक व्हिडिओमध्ये मी सकाळपर्यंत तुम्हाला ते पाठवतो. पण त्याच्या आधी आपण बघू का तुमच्यातले किती जण लॉजिक लावून ते सॉल्व्ह करू शकतात. म्हणजे क्वेश्चन नंबर कुठपर्यंत सॉल्व्ह केलंय आपण? क्वेश्चन नंबर 9 पर्यंत सॉल्व्ह केला. क्वेश्चन नंबर 10, 11 सोडून द्यायचं. 12, 13, 14, 15, 16, 17 हे सॉल्व्ह करण्याचा आटोकाट प्रयत्न करायचा. उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत मी तो व्हिडिओ अपलोड करून टाकतो. पण त्याच्या आधी आपण बघू का किती जणांचा रिस्पॉन्स येतो, किती जण लॉजिक लावून ते सॉल्व्ह करू शकतात. कारण बघा, मी किती जरी क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करून इथं दाखवले, तुम्हाला ते सोपे वाटतील, पण फायनल एक्झाम मध्ये सॉल्व्ह तुम्हाला करायचंय. आणि ही JEE आणि IIT लेवलची एक्झाम आहे. म्हणजे इथं क्वेश्चन्स काय सोपे नसणार आहे. फक्त आपल्याला जर कन्सेप्ट समजलेला असेल, जर एक्झाम टफ आहे तर आपण पण टफ व्हायचं. कारण इथं प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह झाला तर त्याला 4 मार्क भेटणार आहे तुम्हाला. म्हणजे एका क्वेश्चनला जर तुम्हाला 4 मार्क भेटत असतील तर मेहनत पण तितकी केली पाहिजे. तर तुम्ही उद्या सकाळपर्यंत 10 वाजेच्या नंतर मी तो व्हिडिओ अपलोड करतो. पुढले सगळे सम्स मी सॉल्व्ह केले, तो व्हिडिओ पण बनवलेला आहे. पण आपण बघू का तुमच्यातले किती जण ते सॉल्व्ह करू शकतात. ओके, तर व्यवस्थित हे नोट डाऊन करा आणि पुढले सम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. कमीत कमी 1-2 तरी सॉल्व्ह होतील तुमच्यानी. असं करून तुमचं थिंकिंग पॉवर वाढल, तुमचं सम सॉल्विंग पॉवर वाढल. मी सगळे जर सम तुम्हाला सॉल्व्ह करून दिले तर तुमची थिंकिंग पॉवर वाढणार नाही. कारण इथं मी जरी 100 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवले तर एक्झाम मध्ये वेगळाच क्वेश्चन येणार आहे. फक्त आपल्याला काय करायचं, कन्सेप्ट पकडायचा, हे कसं सॉल्व्ह करतात ते बघायचं आणि त्यानुसार आपण लॉजिक लावून दुसरे सम सॉल्व्ह करायचे. काही अडचण असेल तर नक्की कळवा. उद्या 10 पर्यंत मी दुसरा पण व्हिडिओ अपलोड करून देतो. आणि तरी देखील तुम्हाला जर या चॅप्टरमध्ये काही अडचण असेल तर नक्की कळवा. थँक्यू.